नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंडियन बँक अंतर्गत नवीन एक भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. तर या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणती पोस्ट असणार आहे, त्यासाठी व्हॅकन्सी किती असणार आहे, त्यानंतर त्या पोस्टला ॲप्लिकेशन करण्यासाठी तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर तुम्हाला एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर फी किती लागणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी, तसेच तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, तसेच ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत म्हणजे ऍप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात कधी झालेली आहे, त्यानंतर लास्ट डेट कोणती असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड तसेच प्रायव्हेट जे जॉब्स असतात तसेच एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ सगळे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. तर जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याविषयी डिटेल्स माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर 2024. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पोस्टचं जे नाव आहे लोकल बँक ऑफिसर, या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे. इंडियन बँक, अ लीडिंग अ पब्लिक सेक्टर बँक with headquarters in Chennai, invites application for local banks officer. The selected candidate shall be posted in applied states only. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की हेडक्वार्टर कुठे आहे. जर पेपरला तुम्हाला क्वेश्चन आला तर याचा आन्सर असणार आहे चेन्नई. इंडियन बँकचं हेडक्वार्टर कुठे आहे तर चेन्नई या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा आता यामध्ये स्टेट वाईज व्हॅकन्सी दिलेल्या आहे त्या आता बघूयात. तामिळनाडू आणि पॉंडिचेरी यासाठी बघा लोकल लँग्वेज तुमची जी असणार आहे तमिळ, त्यासाठी बघा टोटल 160 जागा असणार आहे. यामध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेला आहे, कास्ट वाईज तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा कर्नाटका यासाठी बघा लोकल लँग्वेज जी आहे तर ती कन्नड आहे. तर यासाठी 35 जागा असणार आहे. पुढे तुम्हाला कास्ट वाईज त्यांनी डिटेल्स दिलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा पुढचं स्टेट आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, यासाठी जी लोकल प्रोफेन्शियल लँग्वेज असणार आहे तेलुगू. यासाठी बघा 50 जागा असणार आहे. पुढे डिटेल तुम्ही बघू शकता कास्ट वाईज. त्यानंतर बघा महाराष्ट्रासाठी बघा मराठी लँग्वेज असणार आहे. प्रोफेन्शियल जी लँग्वेज आहे तर ती मराठी असणार आहे. त्यासाठी बघा 40 जागा असणार आहे. यामध्ये तुम्ही SC ST OBC EWS जनरल यासाठी किती वॅकन्सी आहे तुम्ही हे डिटेल्स बघून घ्या. त्यानंतर बघा गुजरातसाठी गुजराती भाषा असणार आहे, त्यासाठी 15 जागा आहे. अशा टोटल दिलेल्या स्टेटसाठी टोटल ज्या जागा आहे तर त्या 300 जागा असणार आहे. टोटल किती जागा आहे 300 ऑल स्टेट मिळून. तर आता त्यानंतर महत्वाचे ज्या डेट्स आहेत तर त्या बघूयात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन ऍप्लिकेशन हे जे आहे तर तुम्हाला यासाठी म्हणजे ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे 13/8/2024 ला सुरुवात झालेली आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट फॉर ऍप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस ओनली, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही ऍक्टिव्हिटीसाठी म्हणजे सुरुवातीला ऍप्लिकेशन करण्यासाठी सुरुवातीची डेट जी आहे 13/8/2024 आणि लास्ट डेट जी असणार आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी 2/9/2024 ही लास्ट डेट असणार आहे. पेमेंट करण्यासाठी पण आणि ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करण्यासाठी पण लास्ट डेट जी आहे 2/9/2024. त्यानंतर बघा खाली तुम्हाला पेमेंट रिलेटेड डिटेल्स दिलेला आहे. पेमेंट स्केल हे तुम्ही रीड करू शकता, व्यवस्थित डिटेल्स बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे आहे इम्पॉर्टंट बघूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे सिटीजन ऑफ इंडिया असतील, नेपाळ, भूटान तसेच द टिबेटियन रिफ्यूज हू केम ओव्हर द इंडिया बिफोर 1 जानेवारी 1962 विथ द इंटेन्शन ऑफ द परमनंटली सेटलिंग इन इंडिया, हे पण यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. आता बघा पुढे बघूयात, त्यांनी एज लिमिट दिलेला आहे त्याविषयी माहिती घेऊयात.
एज, तसेच एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो डिटेल्स दिलेले आहे. आपली जी पोस्ट आहे लोकल बँक ऑफिसर स्केल फर्स्ट ही तुमची पोस्ट असणार आहे. मिनिमम एज लिमिट जे आहे तर ते 20 असणार आहे, मॅक्सिमम जे आहे तर ते 30 असणार आहे. आता हे झालं एज लिमिट. आता कास्टनुसार एज रिलॅक्सेशन तुम्हाला भेटणार आहे, त्याविषयी पण आपण माहिती घेणारच आहोत. त्या अगोदर आता बघूयात एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन from university recognized by government of India or any equivalent qualification recognized as such as the central government, the candidate must possess valid mark sheet, degree certificate that he she is a graduate on the day he she registers and indicate the percentage of marks obtained graduation while registering online. बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्ही तुमच्याकडे जर ग्रॅज्युएशनची डिग्री असेल, सेंट्रलची असू द्या किंवा आपली स्टेटची असू द्या किंवा गव्हर्नमेंटची एखादी डिग्री जरी असेल, डिग्री कंप्लीट पाहिजे, ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. म्हणजे एनी ग्रॅज्युएट यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे माहिती, एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं जे एज आहे तर ते एज जास्त असेल, म्हणजे 30 पेक्षा जास्त असेल, त्यांना बघा जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 5 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. जर तुम्ही अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी प्लस नॉन क्रिमिनल तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 3 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. जर तुम्ही PWBD स्टुडंट म्हणजे पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी स्टुडंट्स असाल तर तुम्हाला 10 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल, या ठिकाणी डिटेल्स दिलेला आहे, तर तुम्हाला 5 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 फ्रॉड्स या मध्ये स्टुडंट जर असाल तर तुम्हाला 5 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आता ही एज रिलॅक्सेशन विषयी इम्पॉर्टंट माहिती बघितलेली आहे. आता पुढे इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत तर त्या बघून घेऊयात. पण क्वालिफिकेशन रिलेटेड पण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा आता इम्पॉर्टंट जे आहे तर ते सिलेक्शन प्रोसेस. आता तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे यामध्ये आपण डिटेल्स बघूया. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिझर्व्ह बँक्स अँड इट्स डिस्क्रिप्शन विल डिसाइडेड ऑन द मोड ऑफ सिलेक्शन वाईज. बघा विद्यार्थी, पहिले जे आहे तर ते शॉर्ट लिस्टिंग ऑफ ऍप्लिकंट्स फॉलो बाय द इंटरव्ह्यू ऑर रिटर्न ऑनलाईन टेस्ट फॉलो बाय इंटरव्ह्यू. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे ऍप्लिकेशन येतील त्यावर डिपेंड असणार आहे. त्यानंतर बघा त्यामध्ये जर तुमचं जर रिटर्न टेस्ट झाली तर wherever टेस्ट इज हेल्ड द टेस्ट स्ट्रक्चर विल बी ॲज अ फॉलो. आता बघा यामध्ये जर तुमची रिटर्न टेस्ट सुरुवातीला असणार आहे, त्यामध्ये रिझनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड यासाठी बघा 45 क्वेश्चन असणार आहे 60 मार्क्सला. मीडियम जे असणार आहे इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला 60 मिनिटं असणार आहे. सेपरेटेड टाइम असणार आहे. टाइम अलोटेड फॉर इच टेस्ट यासाठी तुम्हाला 60 मिनिटं भेटणार आहे. त्यानंतर जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस यासाठी तुम्हाला 40 क्वेश्चन 40 मार्क्सला इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये अवेलेबल असणार आहे. यासाठी तुम्हाला 35 मिनिटं असणार आहे. त्यानंतर बघा इंग्लिश लँग्वेज असणार आहे, यासाठी 35 क्वेश्चन 40 मार्क्सला इंग्लिश मध्ये आणि 40 मिनिटं यासाठी तुम्हाला टाइम मिळणार आहे. त्यानंतर डाटा अनालिसिस इंटरप्रिटेशन यासाठी 35 क्वेश्चन 60 मार्क्सला इंग्लिश आणि हिंदी यामध्ये तुम्हाला या लँग्वेज मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि 45 मिनिटं तुम्हाला यासाठी टाइम असणार आहे. म्हणजेच टोटल सब्जेक्टचे जे क्वेश्चन आहे तर ते 155 क्वेश्चन असणार आहे 200 मार्क्सला आणि यासाठी जो टाइम असणार आहे 3 आवर्स हा टाइम तुम्हाला असणार आहे. हे तुमचं जे स्ट्रक्चर आहे तर ते रिटर्न एक्झाम किंवा ऑनलाईन टेस्टचं असणार आहे. त्यानंतर यामध्ये जे विद्यार्थी पास होतील ते इंटरव्ह्यूला सिलेक्शन होणार आहे. आता यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 ऑफ द मार्क्स allotted द रिस्पेक्टिव्ह क्वेश्चन विच रॉंग आन्सर इज गिवन देअर शाल बी नो पेनल्टी फॉर द अनअटेम्प्ट क्वेश्चन. म्हणजे जर तुम्ही क्वेश्चन सोडवले नाही तर त्याचे
निगेटिव्ह मार्क जाणार नाही, परंतु जे सोडवले ते जर चुकीचे असतील तर 1/4 निगेटिव्ह मार्किंगना तुमचे मार्क कमी होणार आहे. त्यानंतर कट ऑफ जो आहे तर तो बघा 3 टाइम्स वॅकन्सी फॉर अनरिझर्व कॅटेगरी आणि 5 टाइम्स वॅकन्सी फॉर रिझर्व कॅटेगरीसाठी असणार. म्हणजे एका पोस्टसाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी एकाच 3 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी एकाच 4 अशा प्रकारे तुमचं जे इंटरव्ह्यू साठी विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न आहे इंटरव्ह्यू टोटल मार्क्स इन इंटरव्ह्यू विल बी 100 मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे दिलेले आहे तर ते 40% पाहिजे. कॅन्डिडेट अनरिझर्व कॅटेगरीचे जर असाल तर त्यांना 40% मार्क पडले पाहिजे मिनिमम 40% मार्क्स. आणि तसेच जर तुम्ही SC ST OBC PWD कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला 35% जे आहे तर ते मिनिमम इंटरव्ह्यू मध्ये पडले पाहिजे. त्यानंतर जर खाली बघा त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी इन केस ऑफ सफिशियंट नंबर्स ऑफ कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल ॲज पर द क्वालिफाईंग क्रायटेरिया बँक रिझर्व द राईट ऑफ लोअर क्वालिफिकेशन मार्क्स कट ऑफ ॲज पर सोल डायरेक्शन. जर त्या रेशोमध्ये जर विद्यार्थी कमी असतील तर कट ऑफ कमी पण होऊ शकतो असं त्यांनी डिटेल्स दिलेला आहे. वेटेज ऑफ टेस्ट आणि इंटरव्ह्यू 80 मार्कचं तुमचं वेटेज जे असणार आहे तर ते टेस्टसाठी असणार आहे आणि 20% जे आहे तर ते इंटरव्ह्यू साठी असणार आहे. तर हे संपूर्ण आपण बघितलेलं आहे रिटन टेस्टला किती मार्क्स सिलेक्शन कसं असणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यूला वेटेज वगैरे सगळं आपण डिटेल्स बघितलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर प्रोबेशनल पिरियड रिलेटेड दिलेलं आहे त्यांनी 2 इयर्स असणार आहे. त्यानंतर बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करू शकता. हाऊ टू अप्लाय. तर या पोस्टला जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. आता त्यासाठी बघा फी किती लागणार आहे. ऍप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस नॉन रिफंडेबल म्हणजे परत न भेटणारं पेमेंट. बघा जर तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट्स असाल तर तुम्हाला 175 रुपये फी लागणार आहे. आणि जर तुम्ही SC ST PWD स्टुडंट सोडून इतर म्हणजेच अनरिझर्व तसेच ओपन कॅटेगरी OBC कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे तर त्यांना 1000 रुपये फी लागणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ऍप्लिकेशन प्रोसेस त्यांनी दिलेली आहे, हे तुम्ही रीड करू शकता. तर आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती डिटेल्स मध्ये आपण बघितलेली आहे. खाली जनरल इंस्ट्रक्शन दिलेलं आहे, त्यानंतर कशा प्रकारे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा येथे एक्झामिनेशन सेंटर्स तुम्हाला दिलेले आहे, याविषयी माहिती बघूयात. एक्झामिनेशन सेंटर्स फॉर टेस्ट. आता टेस्ट साठी बघा येथे या कॉलम मध्ये स्टेट्स दिलेले आहे, इकडे सेंटर्स दिलेला आहे. आता आपण महाराष्ट्राचं बघूयात. महाराष्ट्रासाठी बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच MMR रिजन, नागपूर, पुणे हे सेंटर जे आहे तर ते महाराष्ट्रासाठी असणार आहे. बाकीचे टेस्ट स्टेट साठी बघा पुढे त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही डिटेल्स हे बघू शकता. खाली इथे फोटोग्राफची साईज किती असणार आहे बाकी डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण इंडियन बँकच्या अंतर्गत जी पोस्ट होती लोकल बँक ऑफिसर यासाठी ज्या जागा होत्या तर त्याविषयी संपूर्ण जी माहिती आहे, तुम्हाला जे प्रश्न पडेल असतील तर संपूर्ण आपण तुमच्या ह्या ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या पोस्टला ऍप्लिकेशन करण्यासाठी बघा या पेजवर तुम्हाला यावं लागणार आहे. या पेजची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर लिंक क्लिक करून त्या लिंकवर क्लिक करून असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत या पेजवर येऊन तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित फॉर्म तुमचा भरायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स पण दिलेल्या आहे. या ठिकाणी 13/8 ला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर लास्ट डेट जी आहे 2/9/2024 ला लास्ट डेट आहे.
त्यानंतर सेम एडिटिंग ॲप्लिकेशनसाठी पण 2/9/2024 असणार आहे. लास्ट डेट प्रिंटिंग ॲप्लिकेशनसाठी 17/9/2024 ही डेट असणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.